हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. तर आपण शेवटच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये एड्स या डिसीज बद्दलची चर्चा करत होतो आणि तो पसरतो कसा, त्याचं HIV व्हायरसचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातली चर्चा वी वेअर डिस्कस्ड इन द लास्ट सेशन ऑफ द व्हिडिओ. In the today's video section, we will going to discussing about the preventive measures. There are different steps involved in the prevention of the AIDS, and there is some laboratory diagnosis should be used here for detection of the disease. And lastly, we will discuss about the different type of the treatments of the AIDS. So let's start to discuss about the preventive measure. So AIDS has a no cure. AIDS has a no cure. Hence, prevention is a better than best. किंवा prevention is a better than cure. त्याला कुठलंच असं परफेक्ट औषध अवेलेबल नाही आहे. That's why prevention is the best way. Next, various type of the steps are involved in the prevention of that disease. So let's start to discuss about these steps. The first one, the people, particularly those in a high risk group should be educated about the HIV transmitted. HIV च्या ट्रान्समिशनच्या संदर्भामध्ये हाय रिस्क कोणत्या एज मध्ये असते, स्पेशली जे ॲडलसंट एज मध्ये असतील, ॲडल्ट एज मध्ये असतील, तर अशा पीपल मध्ये HIV च्या ट्रान्समिशनच्या संदर्भामध्ये एज्युकेशन आपण दिलं पाहिजे. आणि जर एज्युकेशन प्रॉपरली जर त्यांना दिलं गेलं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करता आला, तर डेफिनेटली आपल्याला त्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रिव्हेंट करण्यास मदत होईल. सेकंड वन, डिस्पोजेबल नीडल अँड सिरिंज आर युज्ड. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनफॉर्च्युनेटली व्हेन वी वेर विजिटेड टू द हॉस्पिटल ॲट दॅट इन्स्टंट doctor decided to inject some medicine to us. At that instant doctor suggest or prescribed this syringe. आपल्याला ती सिरिंज इंजेक्शन साठी डॉक्टर प्रिस्क्राइब करतात, म्हणजे ती नवीन आणायला सांगतात आणि बाय युजिंग द सिंगल वे इट शुड हॅव बीन डिस्पोज्ड, म्हणजे ती परत वापरली जात नाही. ओके, तर तशा पद्धतीनं आपल्याला नीडल आणि ज्या सिरिंज आहेत ह्या दोन्हीही गोष्टी डिस्पोजेबल असल्या पाहिजे, त्या फेकून देता यावे आणि त्यांचं व्यवस्थित विल्हेवाट करता यावी, अशा पद्धतीच्या नीडल आणि सिरिंज या ठिकाणी यूज केल्या पाहिजे. डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली अँड इमिडिएटली. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट वापरले जातील, अशा पद्धतीचे जे काही घटक वापरले जातील, ते तात्काळ इमिडिएटली अँड प्रॉपरली त्यांचं डिस्पोजल झालंच पाहिजे. सेक्शुअल हॅबिट शुड बी चेंज्ड. या ज्या सेक्शुअल हॅबिट्स आहेत, सेक्शुअल हॅबिट्स ह्या काय झाल्या पाहिजे, चेंज झाल्या पाहिजे. तसेच हाय रिस्क ग्रुप शुड बी रिफ्रेन द डोनेटिंग ब्लड. आता हाय रिस्क ग्रुप जे आहे त्या हाय रिस्क ग्रुपचा ब्लड डोनेट करण्याचा जो प्रकार असतो, तो ब्लड डोनेट करण्याचा प्रकार हा रिफ्रेन असला पाहिजे. म्हणजे कसा असला पाहिजे, रिफ्रेन. तर हे रिफ्रेन केलं पाहिजे. आता रिफ्रेन करणे म्हणजे काय करणे, परावृत्त करणे होय किंवा त्यांना थांबवणे. हाय रिस्क ग्रुप जो आहे त्यांना रिफ्रेन करायचं, ब्लड डोनेट करू द्यायचं नाही, त्यांना थांबवायचं, अजिबात त्यांना मनाई करायची. त्यानंतर टूथब्रश असेल, रेझर ब्लेड असेल अँड अदर आर्टिकल्स दॅट कॅन कंटॅमिनेटेड विथ द ब्लड शुड नॉट बी शेअर्ड. बेटा, टूथब्रशच्या साह्याने, रेझरच्या साह्याने अँड देर आर अदर व्हेरियस टाइप ऑफ आर्टिकल्स, असे जर घटक काय झालेले असतील, जर ब्लडने कंटॅमिनेटेड झाले असतील HIV इन्फेक्शनच्या,
तर अशी जी काही आर्टिकल्स आहेत, दॅट आर्टिकल्स शुड नॉट बी युज्ड और शुड नॉट बी शेअर्ड. ती यूज करायची नाही, शेअर करायची नाही. बिफोर रिसिव्हिंग द ब्लड. आता काय होतं की बऱ्याचशा केसेसमध्ये, मेडिकल केसेसमध्ये ब्लड ट्रान्सफ्यूज करण्याची गरज पडते पेशंटला. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे की स्क्रीनिंग ऑफ दॅट ब्लड इज अ मस्ट. त्याची स्क्रीनिंग झालीच पाहिजे. स्क्रीनिंग होणे म्हणजे सूक्ष्म तपासणी होणे होय. इफ अनवांटेड टाइप ऑफ मॉलिक्युल्स, अनवांटेड टाइप ऑफ मटेरियल और अनवांटेड फॅक्टर शुड नॉट बी प्रेझेंट इन दॅट ब्लड. सो find out such unwanted type of the factors, we need to be screen the blood before transfusion. तर ब्लड रक्त चढवण्याच्या अगोदर आपल्याला अशा पद्धतीच्या रक्ताच्या सूक्ष्म चाचण्या म्हणजेच त्याला आपण स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. बिफोर रिसिव्हिंग द ब्लड एन्श्योर दॅट इट हॅज बीन स्क्रीनिंग फॉर नॉट कंटेनिंग HIV इन्फेक्शन. HIV इन्फेक्शन तर त्यात होणार नाही, त्यामुळे किंवा HIV चे व्हायरस तर त्या ब्लड मध्ये प्रेझेंट नाही, ह्याची स्क्रीनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. रुटीन स्क्रीनिंग टेस्ट मस्ट बी डन. आता रुटीन एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, ती सुद्धा करणं गरजेची आहे. नेहमीच्या टेस्ट आहेत. ब्लड डोनरची टेस्ट करणं गरजेचं आहे. ब्लड डोनर, रक्त देणारा, रक्त घेणारा. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गन डोनर. Various type of peoples are in recent year, in the recent era, ready to do their organ donate. So before donating, they must need to be routine checkup. Routine checkup झालं पाहिजे, screening test झाली पाहिजे. Most of the people donate their kidney, some people liver, lungs and cornea. So before donating any kinds of organ, we need to routine screening test for that organ, for that person, which can prevent the transmission of various type of other diseases also. Donor of the semen. Most of the time असं घडतं बेटा की सीमेन सुद्धा डोनेट केलं जातं. तर डोनेट केलेल्या सीमेन मध्ये हे HIV इन्फेक्शन्स किंवा HIV व्हायरस नाही, त्याची स्क्रीनिंग करून घ्यावी. आणि ग्रोथ हार्मोन, पिट्युटरीचे हार्मोन्स जे आहेत, मोस्ट ऑफ द टाइम दीज हार्मोन्स वेर डोनेटेड. तर असे हार्मोन्स डोनेटेड होतात, केले जातात. तर ते डोनेट करण्यापूर्वी सुद्धा ही स्क्रीनिंग या HIV बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे. पेशंट अंडरगोईंग द हिमोडायलिसिस. आता ज्या पेशंटला आपण हिमोडायलिसिस वर ठेवलेलं आहे, तर अशा पेशंटची सुद्धा रूटीन स्क्रीनिंग टेस्ट झालीच पाहिजे. अँड द फिमेल इन हाय रिस्क ग्रुप हु आर प्रेग्नंट ऑर कनटेम्पलेटिंग प्रेग्नन्सी, म्हणजे अशी की जे ऑलरेडी लेडीज महिला ह्या प्रेग्नंट आहेत किंवा त्यांचा विचार आहे की ते प्रेग्नन्सी मेंटेन करणार, तर अशांमध्ये सुद्धा, अशा लेडीज मध्ये सुद्धा रूटीन स्क्रीनिंग टेस्ट ही झालीच पाहिजे. तर these things can help to prevent. These things or the steps can help somewhat for the prevention of AIDS disease. तर एड्स डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी या गोष्टी काही प्रमाणामध्ये सक्सेसफुल आहेत. चला तर मग आता डिस्कस करू आपण लॅबोरेटरी डायग्नोसिस काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण लॅबोरेटरीमध्ये याचं डायग्नोस करू शकतो. फर्स्ट टेस्ट युज्ड टू डिटेक्ट HIV अँटीबॉडी. बेटा HIV अँटीबॉडी जर सापडली एखाद्याच्या ब्लड मध्ये, तर आपण वी कॅन गेस दॅट की सच पर्सन हु हॅज शोन द प्रेझन्स ऑफ HIV अँटीबॉडी इन इट्स ब्लड, then we should understand that the person likely to be suffer from such AIDS disease. So this is the best type of example. While second confirmatory test is used to weed out any false positive result. सेकंड टेस्ट सुद्धा होते जी वीड आउट करते, म्हणजे काढून टाकते कुठलाही फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर, म्हणजे फॉल्स असेल तर, फॉल्स पॉझिटिव्ह असेल तर काढून टाकते. द फर्स्ट टेस्ट ही एलाइझा टेस्ट आहे किंवा एलिझा टेस्ट आहे, वेगवेगळी नावं आहेत त्याला. एलाइझा म्हणा, एलिझा म्हणा.
पण बेटा दिस टेस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज कन्सर्न टू द exam point of the view. So you need to understand the full form of that ELISA and the test which is used for the diagnosis of which disease. So such things should be play very important role. So enzyme linked immunosorbent assay, तर हे जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे. ही टेस्ट आहे बेटा फर्स्ट टेस्ट आहे की जी एड्सच्या बाबतीमध्ये वापरली जाते. त्यानंतर द कन्फर्मेटरी टेस्ट युजली वेस्टर्न ब्लॉट. आता हे वेस्टर्न ब्लॉट कडे सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. वेस्टर्न ब्लॉट हे सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकण्याचे चान्सेस आहेत. इट इज हायली स्पेसिफिक टेस्ट, सगळ्यात स्पेसिफिक अशी टेस्ट आहे, एड्स साठी यूज केलेली टेस्ट आहे. इट इज बेस्ड ऑन द डिटेक्टिंग द स्पेसिफिक अँटीबॉडी, म्हणजे स्पेसिफिक अँटीबॉडी असणार आहे टू द व्हायरल कोर प्रोटीन, व्हायरल कोर प्रोटीन आणि एन्व्हेलोप ग्लायकोप्रोटीन. म्हणजे काय बेटा की ही ब्लॉटिंग टेस्ट स्पेशली जी काही आपली वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे ती टेस्ट काय करते की डिफरंट टाइप ऑफ द प्रोटीन्स आहेत तर मेड देम सेपरेट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत त्यांना वेगळं करण्याचं काम ही टेक्निक करू शकते. त्या टेक्निकमुळे आपण समजू शकतो की काही एक जी HIV अँटीबॉडी म्हणजे काय ते एक प्रकारचा तो ग्लायकोप्रोटीन आहे. तर अनयुज्युअल टाइप ऑफ द प्रोटीन व्हेन फाउंड इन द ब्लड, सो इट कॅन डेफिनेटली बी अ डेंजरस, इट कॅन बी प्रेडिक्शन्स आहे ते एक प्रकारचं की असा हा प्रोटीन नॉर्मली का ब्लड मध्ये आला. तर अर्थ असा होतो की कदाचित HIV व्हायरस ब्लड मध्ये असेल किंवा बॉडीमध्ये गेलेला असेल म्हणून त्या पद्धतीचा त्याला एक त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठीचा अँटीबॉडी आपल्या बॉडीत तयार झाला असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळं ही जी काही प्रोटीन सेपरेटिंग टेस्ट असं आपण म्हणू की त्याला ती वेस्टर्न ब्लॉट टेस्टिंग आहे, ती वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही आपल्याला या एड्स मध्ये करता येते. तर आता आपल्याला चर्चा करायला जायचं आहे की कुठल्या पद्धतीचे हे जे कंट्रोल्स आहेत त्या एड्सचे किंवा ट्रीटमेंट ऑफ एड्स आहेत ते कसं करता येईल बघू आपण आता. तर आता आपण चर्चा करणार आहोत बेटा या ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये की व्हॉट काइंड ऑफ द ट्रीटमेंट शुड बी अप्लाइड फॉर द पेशंट ऑफ HIV इन्फेक्शन. HIV इन्फेक्शनच्या पेशंटसाठी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट ही गरजेची आहे किंवा कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट फॉलो केली जाते. तर हे बघा बेटा पहिलं दिलेलं आहे अँटी रेट्रोव्हायरल ड्रग. अँटी रेट्रोव्हायरल ड्रग दिले जातात कॅन हेल्प इन द रिड्युसिंग द व्हायरल लोड. आता व्हायरल लोड काय आहे? व्हायरल लोड इज नथिंग बट द प्रेझेन्स ऑफ व्हायरसेस इन द ब्लड. ब्लड मध्ये प्रेझेंट असलेले जे व्हायरस आहेत की हाऊ मच नंबर ऑफ द व्हायरस, हाऊ मच अमाउंट ऑफ द व्हायरस आर प्रेझेंट इन द ब्लड विच इंडिकेट्स द व्हायरल लोड. तर तो व्हायरल लोड जर रेड्यूस करायचा असेल, कमी करायचा असेल तर आपल्याला अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स हे वापरावे लागतात. तर अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स जे आहेत ते अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स हे HAART ह्या पद्धतीचे सुद्धा आहेत किंवा वापरले जातात. याला आपण असं म्हणू की हायली ऍक्टिव्ह असणारे, हायली ऍक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल ड्रग थेरपी किंवा अँटी रेट्रोव्हायरल जे आहेत ते अँटी रेट्रोव्हायरलची ही जी काही ड्रग थेरपी आहे ती ड्रग थेरपी आपण वापरतो, म्हणजे कॉम्बिनेशन वापरतो. देयर इज अ नॉट अ सिंगल टाइप ऑफ द मेडिसिन कॅन वर्क इफेक्टली ऑन सच व्हायरस. या व्हायरसचं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक टेक्निक किंवा एक पद्धत काय आहे तर हाऊ वी कॅन ओव्हरकम सच डिसीजेस. तर या व्हायरसला बेटा काय करावं लागतं की याचं जे होत चाललेलं बॉडीमध्ये स्पेशली आपल्या लिम्फोसाइट्स मध्ये जे काही याचं रिप्लिकेशन व्हायला लागले दॅट रिप्लिकेशन माइट बी स्टॉप्ड. वन्स वी विल गेट एबल टू स्टॉप द रिप्लिकेशन ऑफ दॅट व्हायरसेस देन द इम्युन सिस्टीम कॅन इम्प्रूव्ह होईल आणि इम्युन सिस्टीम इम्प्रूव्ह झाल्यानंतर इट कॅन डेफिनेटली बीन हेल्प द पेशंट फॉर हिज प्रोलॉंग द लाईफ. लाईफला प्रोलॉंग करण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून
Antiretroviral drugs can be help in reducing the viral load and prolong the life of the HIV patient. HIV पेशंटची जी लाईफ आहे ती प्रोलॉंग केली जाईल, वाढवली जाईल. In the earlier part we says that there is a no any perfect medicine is right now available for the disease. So that's why prevention is a best cure. हे क्युअरच आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणल्यापेक्षा हे आहे. तर त्याच्यासाठी लाईफ म्हणून हे जगणार तर नाहीत असे पेशंट, फक्त काय होईल तर त्यांची लाईफ ही थोडीशी प्रोलॉंग केली जाईल. काही अँट्रोव्हायरल थेरपी, ज्याला अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असे आपण म्हणतो, उदाहरणार्थ ती कोणती आहे ज्याला शॉर्ट मध्ये आपण ART असे म्हणतो, ती आहे TDF, ज्याला आपण टिनोफोविर असे म्हणायचंय. EFV यानी इफेविरेन्स आहे. त्यानंतर लॅमिवुडिनेन आहे. 3TC. These are the drugs which are combinedly used for the patient of the AIDS, which help the patient to prolong its life. नेक्स्ट बेटा पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. द यूज ऑफ द वॅक्सिन अँड इम्युनायझेशन. आता वॅक्सिन्स जे आहे ते वॅक्सिन एक तरी वापरावी लागेल आणि इम्युनायझेशन करून घ्यावं लागेल. हे जे प्रोग्राम्स चालतात ते प्रोग्राम एनेबल अस टू इरॅडिकेट द कम्प्लिटली ड्रेडफुल डिसीज. आता आपण काय केलेलं आहे की खूप सारे डिसीजेस आहेत की जे डिसीजेस कम्प्लिटली इरॅडिकेट करून टाकले, त्यांचं निर्मूलन करून टाकलेलं आहे आपण. पोलिओ सारखे डिसीजेस असेल, स्मॉल पॉक्स सारखे डिसीजेस असेल, हे कशामुळे तर these diseases can eradicated with the help of the programs like vaccine and immunization. वॅक्सिन आणि इम्युनायझेशनच्या प्रोग्रामच्या माध्यमानं we can definitely eradicate such diseases. Okay, the drugs can be prevent the replication of the virus. Now we need to say that की बाबा रे आपण हे ड्रग्स त्या पेशंटला देतोय तर त्या एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द रोल the drugs play in the body of that patient. The drugs play very important role in reducing and dusri gost preventing the replication of the virus. If we are able to stop or reduce their number by preventing the replication, it can definitely help the patient to improve its life. These drug can prevent the replication of the virus. Virus चे replication हे prevent करतात काही प्रमाणात, which improve the T cell count. Initially आपण सांगितलं होतं की these virus is strongly and initially target intensively attack on the T lymphocyte. T lymphocyte ला हे अटॅक करतात आणि T lymphocyte ला अटॅक करतात आणि त्यांची संख्या मूळ कमी करतात. These are the T lymphocyte is the मेन टाइप ऑफ द सेल, मेन टाइप सायटो म्हणजे मेन टाइप ऑफ द इम्युन सिस्टीमच्या त्या सेल्स आहेत आणि त्या सेल्स आपल्याला प्रिव्हेंट करतात. म्हणजेच त्या सेल आपल्याला व्हेरियस टाइप ऑफ पॅथोजनच्या विरुद्ध लढतात. म्हणजे दे आर ऑलवेज रेडी टू फाईट फॉर द अगेन्स्ट द व्हेरियस टाइप ऑफ द पॅथोजन्स अँड फ्रॉम देम दे कॅन डेफिनेटली आपल्याला काय करतात तर ते प्रोटेक्ट करतात. तर अशा पद्धतीच्या सेलवरच एड्सचा व्हायरस सर्वात अगोदर जाऊन अटॅक करतो आणि दिस इज द फंडामेंटल टाइप ऑफ द प्रोटेक्शन ऑर द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द इम्युन सिस्टीम. फंडामेंटल आहे. वन्स दे विल गेट द स्ट्रॉंग कमांड ओव्हर द एंटायर इम्युन सिस्टीम, सो दे नीड टू बी अटॅक ऑन द फंडामेंटल फॅक्टर ऑफ द इम्युन सिस्टीम अँड द टी सेल इज द फंडामेंटल फॅक्टर. मग याच फंडामेंटल फॅक्टरवर ते अटॅक करतात आणि जर समजा आपण त्यांचं हे जे आहे त्यांचे जे नंबर्स आहेत तर ते अशा ड्रग्सच्या मदतीने जर कमी केले आपण, विच इम्प्रूव्ह द टी सेल काउंट इम्प्रूव्ह होईल. दिस हेल्प द इम्युन सिस्टम टू रिकवर फ्रॉम द HIV इन्फेक्शन. आणि ह्याच गोष्टी मग काय करतील तर HIV इन्फेक्शन जे आहे ते HIV इन्फेक्शन च्या विरुद्ध रिकव्हरी मिळवून द्यायला आपल्या इम्युन सिस्टीमला मदत करतील. म्हणजेच इम्युन सिस्टीमला आपल्या मजबूत करायला हेल्प करतील. तर अशा पद्धतीनं काही ट्रीटमेंट होती विद्यार्थ्यांना ह्या आपल्या एड्सच्या डिसीजच्या बाबतीमध्ये. तर
या ठिकाणी आपण ह्युमन हेल्थ आणि डिसीजचा जो काही पार्ट होता त्यात जेवढे काही डिफरंट टाईप ऑफ द डिसीजेस होते त्या डिसीजेसला संपवलेलं आहे. तर आपल्याला सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो बेटा. आणि टिल देन गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.